सोलापुरात शेकापचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला। माजी आमदार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांनी आधीच उमेदवारी अर्ज आपला मागे घेतलेला होता। आता सचिन देशमुखांनी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे। सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसलाय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता, तेव्हा राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे। गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपचा पहिला विजयी उमेदवार समोर आलाय। सुरत लोकसभेच्या जागेवर भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आलेत। इथले काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, तर इतर 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे मुकेश दलाल मतदान आणि निकालापूर्वीच बिनविरोध निवडून आले। भ्रष्टाचार करा आणि भाजपत या हीच मोदी गॅरंटी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर अमरावतीत नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक झाल्याचा टोला शरद पवारांनी लगावला। अमरावतीतल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे पवार एकाच मंचावर आले होते, त्यावेळी त्यांनी मोदी भाजपवर जोरदार प्रहार केले। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर केलेल्या गौप्यस्फोटावर आदित्य ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे। ज्यांनी मोठं केलं, मंत्रीपद दिली, त्यांच्याच पाठीत शिंदेंनी खंजीर खुपसला। आता तुरुंगात टाकलं जाईल या भीतीनं गुजरातला पळून गेले, त्यांचं महाराष्ट्र काय ऐकणार, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। आम्ही भाजपत गेलो नाही, तर भाजप सोबत सरकारमध्ये असल्याचं विधान मंत्री छगन भुजबळांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे, आम्ही कुणासोबतही गेलो तर आमच्या पक्षाची विचारधारा बदललेली नाही, त्यामुळे संभ्रमाचं कारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय। पण आम्ही आमचा पक्ष नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये। राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतली, मात्र आता भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी नाशिक लोकसभेची ही जागा भाजपसाठी मागितली आहे। त्यासाठी भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र पाठवले।